आखाती युद्धाचा परिणाम खतांवर झाला, त्याचप्रमाणे विद्रव्य खत जे आहे त्याच्यावर सुद्धा याचा परिणाम झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आज आधुनिक शेती ज्याप्रमाणे केली जाते, ठिबक सिंचन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हे विद्रव्य खत जे आहे त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो आणि वॉटर सोल्युबल कॉम्प्लेक्स फर्टिलायझर असं याला नाव आहे। आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हा 1 किलोच्या पॅकवर जवळपास 20 ते 25 रुपयाची वाढ झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी याचा फटका नक्कीच बसणार आहे। आपल्यासोबत दुकानदार आहे लोहियाजी। लोहियाजी, काय सांगाल, हे या खताला किती मागणी असते आणि याचे भाव वाढलेले आहे, किती वाढलेले? आजच्या परिस्थितीमध्ये जे शेती होत आहे तर ते ठिबक सिंचन पद्धतीनं शेती जास्त प्रमाणात होऊ लागली आहे। त्याच्यामध्ये विद्रव्य खताचा जास्त प्रमाणात उपयोग होते। तर विद्रव्य खताची हे 25 किलोची बॅग येते। त्या एका 25 किलोच्या बॅगवर 500 ते 700 रुपयेपर्यंत वाढ झालेली आहे। आखाती देशामध्ये जे होर्मुजचा जो प्रॉब्लेम आता आपल्यासमोर दिसत आहे, तर याच्यामुळे ही परिस्थिती जर अशीच राहिली तर सप्टेंबर महिन्यापर्यंत रेट जे आहे ते भाव वाढलेले आहे। जर परिस्थिती सुधारली तरी पण सप्टेंबरच्या नंतर परिस्थिती सामान्य होईल असं जाणकार लोक। हे खतं बनवत असताना याच्यामध्ये कोणते द्रव्य लागतात जे आखाती देशातून करावं लागतं? 70% जे खत आहे ते आपल्याला बाहेरच्या देशावर अवलंबून राहावं लागते। आपली म्हणजे याच्यामध्ये आत्मनिर्भरता नाही आहे। आणि खत म्हणजे हे ॲग्रिकल्चरसाठी खूप महत्त्वाचं एक पार्ट आहे। तर देशामध्ये युरियाचे कारखाने आहे, पण युरिया बनवण्यासाठी जे कच्चा माल मिथेन गॅस लागते, त्या मिथेन गॅसला आपल्याला आखाती देशातून आयात करावं लागते। तर हा जे प्रॉब्लेम झालेला आहे युद्धाची परिस्थितीमुळे, त्याच्यामुळे मिथेन गॅसचं शॉर्टेज झालं आहे। त्याच्यामुळे युरिया खताची खूप मोठ्या प्रमाणात शॉर्टेज आहे। याचे भाव तर वाढलेले आहे, पण उपलब्धता आहे की? सध्या तरी विद्रव्य खताची शॉर्टेज नाही आहे। याच्यामध्ये भावाचा फरक पडलेला आहे, 20 ते 25 रुपये किलो। अजून जर युद्ध भडकलं तर रेटमध्ये अजून भाव वाढण्याची शक्यता जाणकार लोक सांगत आहे। तर हे परिस्थिती देशाच्या शेतकऱ्यांसाठी खूप भयानक आहे। सध्या तरी एवढं बोलू। नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे जे खत आहे ते आजच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात याचा वापर होतो। आणि या खताच्या बॅग ज्या आहे त्या एका बॅगवर म्हणजे 1 किलोवर जवळपास 25 रुपयापर्यंतची वाढ जी आहे ती आता झालेली आहे। आणि यासाठी लागणारा जो कच्चा माल आहे तो आखाती देशांमधून येतो आणि तो माल येत नसल्यामुळे ही वाढ होताना दिसते आहे। सध्या तरी टंचाई नसली तरी मात्र भावात मात्र वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळते। कॅमेरामन साई सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।